पद्धतीनं आज या ठवरे साहेबांच्या प्लॉटवरती जे जे मॅनेजर आहेत त्या मॅनेजरांशी आपण आज संवाद करणार आहोत. इंगोले साहेब म्हणून ते पूर्ण ही क्षेत्र पाहतात. ह्यांचा हा म्हणजे केळीचा अनुभव 2-3 वर्षाचा आहे आणि गेल्या 2 वर्षापेक्षा ह्या केळीमध्ये काय काय बदल जाणवले, जसे की आपण स्वरूप टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि PM बायोटेकच्या माध्यमातून आपण ह्या खडूस गावामध्ये जे आपण मार्गदर्शन करण्यासाठी आलेलो आहोत, त्याच्यामध्ये आपण एक ड्रिंचिंग दिलं शेतकरी मित्रांनो. त्या ड्रिंचिंगमध्ये कशा पद्धतीचा आज रिझल्ट भेटलेला आहे. हा किती एकराचा प्लॉट आहे साहेब? ही 6 एकराचा प्लॉट आहे. टोटल 6 एकराचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आणि G9ची व्हरायटी बरोबर हा, आहे. जैनची व्हरायटी G9ची व्हरायटी आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमची ओळख छोटी सांगा. नमस्ते, माझं नाव सागर इंगोले, राहणार खुडूस. तर इंगोले साहेब, तुमचे ही रोपाची लागवड कधीची? ही 15 दिवस झाले आता लावून. 15 दिवस झाले. त्याच्यामध्ये किती 2 ड्रिंचिंग झाले? हा, 2 बरोबर. त्या 2 ड्रिंचिंग मध्ये तुम्हाला काय असा वेगळा अनुभव वाटायला लागला? ड्रिंचिंग घेतल्यापासून जी पोग वगैरे अडकत होते, दुसरी गोष्ट रोप जी जात होती, हा. ही मर रोगाने वगैरे, हम्म. ह्या वर्षी तसं काही जाणवलं नाही ड्रिंचिंग घेतल्यापासून. बरोबर. म्हणजे पानाचा आकार हा. वगैरे जबरदस्त आहे. पानं जे आपण वगैरे- सशक्त जी म्हणतो केळी, हा. जे शेतकरी मित्रांनो पाहू शकता, सशक्त जी केळी म्हणतो, पोगाचे बघू शकता, पोगा कशा पद्धतीने निघतोय आणि पानाची रुंदी कशा पद्धतीने एकसारखा प्लॉट बसलेला आहे शेतकरी मित्रांनो. जसं की आपण इतर केळी लागवड गेल्या 2 वर्षापूर्वीच्या अनुभवामध्ये सांदा सांदीचा प्रोग्राम असेल किंवा खालीवरती जी केळी येते किंवा आता जर संगोपन लहानपणी नाही झालं तर मोठ्यापणी काय म्हणजे काय त्याचा इफेक्ट काय बसतो आवरेजला वगैरे आणि आणि आवरेज टनेजला मार बसतो. वन टाइम आपला हार्वेस्टिंग होत नाही हार्वेस्टिंग आणि माल पाहिजे तेवढा आपल्याला मिळत नाही. म्हणजे 10 टनाची तरी मिनिमम व्यापाऱ्याला आपल्याला गाडी लागते, तशी गाडी मिळत नाही, भरत नाही. तर आज ही प्लॉट पाहून एकसारखा डेव्हलपर प्लॉट झाल्यासारखा वाटतोय का? होय, एकसारखा आणि सगळी समान रोप दिसते. समान समान रोप दिसतात बरोबर आहे. हो. तर शेतकरी मित्रांनो, मला तुम्हाला एकच सांगायचं केळीमध्ये जर आपण केळी लागवड करत असताना एक बारकाईचं लक्षण तुम्हाला पण माहित आहे, तरी पण मी ते नमूद करतो की ज्यावेळेस आपण लागवड करत असताना ज्यावेळेस आपल्याकडं ज्या एकसारखा डेव्हलप प्लॉट होण्यासाठी खूप धडपड होत असते, त्या धडपडीसाठी स्वरूप टेक्नॉलॉजी आणि PM बायोटेकच्या माध्यमातून आम्ही ज्या मार्गदर्शन करतो त्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकच सांगतो, तुमची वन टाइम निस्वण होईल. त्याचबरोबर तुमच्या बुंद्याची साईज, 2 पानामधील अंतर, विण पडण्याचा कालावधी कमी होतो. या सर्व गोष्टी आम्ही एकाच छत्राखाली आपण देतोय शेतकरी मित्रांनो. तुम्ही एकदा वापरून पहा, मगच विश्वास ठेवा. हा 15 दिवसाचा प्लॉट आहे शेतकरी, तुम्ही पूर्ण जाऊ शकता, पाठीमागं पण जाऊ शकता. कशा पद्धतीचा प्लॉटला एकसारखा समान ठेवलाय. 15 दिवसाचा प्लॉट आहे. G9 व्हरायटी, जैनची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला जर अशाच तुमच्या केळीमध्ये बदल घडवण्यासाठी एक वेळेस स्वरूप टेक्नॉलॉजीला आणि PM बायोटेकला फॉलो करा, नंतरच विश्वास ठेवा. वापरल्याशिवाय तुम्हाला खात्री बसणार नाही. म्हणून म्हणतो एकदा वापरून पहा, मगच विश्वास ठेवा. इंगोले साहेब, तुम्हाला हा प्लॉट पाहून खरंच समाधानी झालं? हो, समाधान. बरोबर आहे. तर असेच आपल्याला जर आणखी जर पुढील व्हिडिओ आपल्याला दाखवण्यात येणार आहेत, कशा पद्धतीने ह्या केळीची डेव्हलपमेंट होणार आहे, कशा पद्धतीने आपण पहिल्या ड्रिंचिंग पासून जे आता दुसरं ड्रिंचिंग झालं, आता तिसऱ्या ड्रिंचिंगचा कालावधी आपण प्रत्येक 15-20 दिवसांनी हा प्लॉटचा आपण तुम्हाला व्हिडिओ प्रेक्षित करणार आहोत. तर तुम्ही आमच्या पेजला फॉलो करा आणि अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आम्हाला स्वरूप टेक्नॉलॉजी आणि PM बायोटेकच्या पेजला फॉलो करा. धन्यवाद इंगोले साहेब.